राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या नेत्या आदरणीय नंदाताई बाभुळकर, गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय प्रकाश फत्ताडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय करिगरांना, आदरणीय चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महबूब साहेब, त्याचबरोबर इथे आलेले आदरणीय उदय जोशी साहेब, बर्माना गावडा साहेब, त्याचबरोबर चंदगड नगर पंचायतीतील सर्व उपस्थित असलेले सन्माननीय नेतेगण, गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातून आलेले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या बैठकीला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पत्रकार मित्र, छायाचित्रकार, आजची बैठक ही चंदगड नगर पंचायतीच्या अनुषंगाने आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत. त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद, साहेबांचं पाठबळ आमच्या पाठीशी असावं या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठक इथं बोलवण्यात आलेली आहे. येणाऱ्या चंदगड नगर पंचायत समितीच्या चंदगड नगर पंचायती आणि जिल्हा परिषदच्या संदर्भात सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन पुढच्या तऱ्हेनं व्हावं ह्या सुद्धा तिथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत. आणि त्यासाठी सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब यांचं पाठबळ आणि प्रयत्न त्या दृष्टिकोनातून सुरू आहे. वास्तविक महायुतीचं सरकार आहे, आम्ही महायुतीचे घटक आहोत, पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंदगड मधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज ताब्यात न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये पुरोगामी विचाराचे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मागण्यांना घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं गट असेल किंवा गोपाळराव पाटील साहेब असतील, संभाजीराव शिरोडकर असतील, विक्रम चव्हाण पाटील असतील, काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे, त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्या सोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्या सोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्यांना सुद्धा आम्ही केलेली आहे. ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काय ते उद्या 2 दिवसात कळत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भात जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल, नंदाताई असतील किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असतील ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू. आणि आज जशा संख्येने आपण सर्वजण इथे उपस्थित झालेले आहात, पुढच्या सुद्धा 8 दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आपल्याला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच आघाडी या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये करून आपल्याला सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा किंवा जिल्हा परिषद मध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज राहू अशा तऱ्हेची इथं तुम्हा सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वजण कार्यकर्ते जोमानं कार्याला लागतील अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. या बैठकीस उपस्थित आदरणीय मुश्रीफ साहेब, राजेश दादा, सगळ्यांची वेळेवर नाव घेत नाही साहेब, आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे.
बरोबर ही बैठक संगड नगरपंचायतीच्या संदर्भात प्रामुख्याने आहे आणि तिथं संगडवरून आलेले आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. नगरपंचायतीसाठी इच्छुक अनेक जे उमेदवार आहेत ते इथं हजर आहेत. राजेश दादांच्या गटाकडून कानेकर साहेब आणि त्यांच्याबरोबरचे लोक आहेत. आम्ही आज मुश्रीफ साहेबांना विनंती करून या बैठकीस हजर राहण्याची आज साहेबांनी त्याला आम्हाला सांगितले की मी हजर राहतो आणि ही युती घडवण्यास मी तुम्हाला मदत करतो. त्याप्रमाणे खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज ही युतीबद्दल आमच्या सर्वांचं एकमत झालेलं आहे की येणारी नगरपंचायत ही आम्ही आणि म्हणजे शरदचंद्र पवार गट आणि अजितदादा गट आणि त्याच्यात जे काही आणखी घटक पक्ष येण्यास इच्छुक असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे. असे पुरोगामी विचार म्हणजे त्याच्यात फक्त संगड तुम्हाला माहिती आहे तिथं आमचे मुसलमान बांधव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं येणारा नगराध्यक्ष तिथे येणारी जी नगरपंचायत आहे ती सर्वांना सामावून घेणारी असावी. सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावं, न्याय मिळावा, कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही संगडमध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आलंय. आघाडी म्हटलं की कुणाला तरी एक दोन पाय मागे घ्यावं लागतात पण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराचे घटक असल्यामुळे त्याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. वेळ अतिशय कमी राहिलेला आहे. त्यामुळे राजेश दादा म्हटले त्यामुळे पुढील 3-4 दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं मुलं कुणी काढायचं नाही हे ठरलेलं आहे. कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेला त्याबद्दल काही वाद नाहीये. पण समोर बसलेली साहेब आज माणसं बघितलं तर कुपेकर साहेबांची आठवण आल्याचं राहत नाही. कारण इथं असलेला प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यावर तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आज इथं आहे. त्यामुळे संगड नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू. कुठलाही अन्याय न होता तिथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून येईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरदचंद्र पवार गटाचा आहे. तिथला प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे, आमच्या पक्षाचा उमेदवार आहे. अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक आणि जेवढा नगराध्यक्ष महत्वाचा आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्या प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज या व्यासपीठावर बसलेली प्रत्येक व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू. नगरपंचायतीवर हा पुरोगामी विचाराचा झेंडा काढेल हा आज आम्ही निश्चित करून आज इथून बाहेर पडतोय. जे काही छोटे मोठे आमच्यात दुरावे आहेत ते नक्कीच आता आपण बसून सोडवूया. साहेबांची मदत लागेल तिथे घेऊया आणि येणाऱ्या जेपी पंचायत समिती त्या दिशेने चर्चा चालू आहे. पण अजूनही संगड आजरा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसून आम्ही त्याबद्दलही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दलही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ. एवढंच. आणि साहेब मी आपले आभार मानते की आज आपण या सगळ्यासाठी वेळ दिला आणि विजय आम्ही नक्की ओढून आणू एवढाही विश्वास व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजेश पाटील, आमच्या भगिनी, आपल्याला माहिती की अनेक दिवस आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. त्या कुपेकर साहेबांच्या कन्या नंदाताई कुपेकर या ठिकाणी सर्व प्रमुख नीती मंडळी आणि पत्रकार बंधू आणि विधान आता माझ्या आमदार राजेश पाटलांनी नंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंद्रगड नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेली आहे. वास्तविक आमच्या युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम केलं तिथं एकत्रितपणानं लढायचं. ज्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची. आता नगर परिषद चंद्रगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं. कारण ते स्वतः आमदार होते, त्यांचे वडील नरशिंहराव पाटील साहेब आमदार होते, बाबासाहेब कुपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमीचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत. मला फक्त आनंद आहे की त्या दिवशी बाबासाहेब कुपेकरांनी वाढवलेली संघटना आज या ठिकाणी एकत्र येते आणि भविष्यात एकत्र राहील अशी मी काळ
आता राहिल्या आमच्या नगरपालिकेत 3 दादर, गणेश आणि मुरगुड. दादरमध्ये आजच संजय घाटे भारतीय जनता पक्षाच्या यांच्यावर आमची चर्चा होणार आहे. आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय. काल मी गणेशला असताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या चर्चा झालेली आहे. पण ते आता आपली मंडळी सांगत होती ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि मुरगुडला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं रवी पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता होणं आवड आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा आम्ही युती करू, ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं आघाडी करू. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडू नये आणि जनता दलाची साथ घेऊन आपण आज राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे. त्याला एक प्रमुख कार्यकर्ता विधायक प्रमुख राहणं आणि त्याला आशीर्वाद मनात माझं एवढं मोठं नाही, त्याला नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार. यासाठी मी आज उभा राहिलो. आपण सर्व जाणार त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं रान हाडाची काढत रक्ताचं पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली जाईल. चंदगड नगर पंचायतसाठी जिल्हा परिषद जाईल. आता तर काही झालेला जिल्हा परिषद आता एकदा झालं की ते होईलच. आता गडिंग्लज मध्ये तुमची पत्रकार परिषद आहे. चंदगडचा निर्णय होतो. गडिंग्लज शहराचं काय आता तुझ्या विचारा तुमचं बीजेपीचं काय म्हणजे बीजेपी बरोबर जायचं असं शरद पवार साहेबांनी सांगितलं. तुम्हाला बीजेपीने सोडलंय तिथं चंदगडमध्ये तुम्ही कबूलच पण गडिंग्लज मध्ये तुम्ही बीजेपीशी बोलला नंदाबाबू उजव्या बाजूला बसले असताना राष्ट्रवादीची इथं काय असेल शहरात गडिंग्लज मध्ये नाही त्याचा आशीर्वाद आहे. शरद पवारांनी जाहीर केली की मूळ जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायची हा पवार गटाचा निर्णय होता. आता तुम्ही ह्या आघाडीत आल्यानंतर ती भूमिका काय करणार की आघाडीशी सलोख्याचं सिस्टीम घेऊन तुम्हाला वेगळी उमेदवारी द्यायची आणि यापर्यंत पोहोचवली. आघाडी आम्ही केलेली आहे पूर्वनिरीक्षणावर एकत्र येण्यावरून. पण शेवटी आदरणीय पवार साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी कायमच शेवटचा राहिलेला आहे. त्यामुळे ही आघाडी पण जी चंदगडमध्ये झालेली आहे ती साहेबांच्या कानावर घालून साहेबांचा आशीर्वाद घेऊनच